भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि सिनेसंगीतकार पलाश मुच्छल हे दोघंही विवाह बंधनात अडकणार होते. 23 नोव्हेंबरला सांगलीत त्यांचा लग्न सोहळा पार पडणार होता. पण या लग्न सोहळ्याच्या काही तासांआधीच स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडली. त्यामुळे हा लग्न सोहळा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांच्याही नात्यावरून बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. कुटुंबियातील सदस्यांनी या अफवा असल्याची भूमिका घेतली. त्यानंतर 2 आठवड्यांपासून स्मृती आणि पलाश सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर होते. अखेर 7 डिसेंबरला स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी हे लग्न मोडलं असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. या दोघांनीही या पोस्टमधून नेमकं काय म्हटलंय त्याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल या दोघांचाही लग्न सोहळा पुढे ढकलल्यानंतर हे दोघेही काही दिवस सोशल मीडियापासून लांब होते. तर 2 दिवसांपूर्वीच स्मृतीनं जाहिरातीचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. यामध्ये तिच्या हातात लग्नाची अंगठी नसल्यानं पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली. यानंतर 7 डिसेंबरला रविवारी सकाळी स्मृतीनं पोस्ट शेअर करत हे लग्न मोडल्याची माहिती दिली. या पोस्टमध्ये तिनं लिहिलंय की गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत आणि मला वाटतं की यावेळी मी याबद्दल बोलणं महत्त्वाचं आहे. मी एक अतिशय खासगी व्यक्ती आहे आणि मी ते असंच ठेवू इच्छिते, परंतु मला हे स्पष्ट करायचं आहे की माझं लग्न रद्द करण्यात आलंय. मला हे संपूर्ण प्रकरण इथेच संपवायचं आहे आणि तुम्हा सर्वांनाही तसंच करण्याची विनंती करते. कृपया यावेळी दोन्ही कुटुंबियांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ द्या. आपल्या सर्वांसमोर काही ना काही उद्दिष्ट असतं आणि माझ्यासाठी हे उद्दिष्ट म्हणजे देशाचं सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करणं, भारतासाठी खेळत राहणं आणि शक्य तितकी ट्रॉफीज जिंकणं हेच माझं ध्येय आहे आणि आयुष्यभर तेच माझं उद्दिष्ट असेल. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. पुढे जाण्याची वेळ आता आलीये, अशी पोस्ट स्मृती मानधनानं केली आहे. तर स्मृती पाठोपाठच पलाशनं देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानं पोस्ट शेअर करत म्हटलंय की मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. जी गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त पवित्र होती त्याबद्दल लोक इतक्या सहजपणे निराधार अफवांवर प्रतिक्रिया देतात हे पाहणं हा माझ्या आयुष्यातील खूप कठीण टप्पा आहे. कुठल्याही गोष्टीचा स्रोत माहीत नसताना तपास न केलेल्या अफवांच्या आधारावर कोणावरही बोट दाखवण्यापूर्वी आपण एक समाज म्हणून विचार करायला हवा. आपले शब्द अशा प्रकारे दुखावू शकतात जे आपण कधीच समजू शकणार नाही, असं पलाशने म्हटलंय. तर खोटे आणि बदनामीकारक गोष्टी पसरवणाऱ्यांविरुद्ध माझी टीम कठोर कायदेशीर कारवाई करेल, असंही पलाशनं आपल्या पोस्ट मध्ये नमूद केलंय. दरम्यान स्मृती आणि पलाशचं लग्न पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. त्यातच पलाशचे कथित चॅट्स देखील व्हायरल झाले होते. त्यामुळे पलाशनं स्मृतीला फसवलं असेही दावे सोशल मीडियावर केले जात होते. मात्र या सगळ्यावर दोन्ही कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे स्मृती आणि पलाशचं लग्न नेमकं कधी होणार की नाही हा प्रश्न अनुत्तरितच होता. मात्र आज दोघांनीही सोशल मीडिया अकाउंटवरून या संबंधित पोस्ट शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय.